हॅलो, थँक्यू. चला आपण बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत. चला आपण लगेच बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत. त्यानंतर आपण जल्लोष करणार आहोत. प्रथमतः आपण स्वागत समारंभात बक्षीस वितरण करून घेऊ. त्यानंतर एन्जॉयमेंट असेल. थोडंसं बाजूला राहा, बाजूला हा. प्रथमतः आपण चला ब्रिजेशजी पाटील सर आपण या. आपल्या येतोची स्वागत सन्मान केलं जाईल. ब्रिजेश पाटील सर आपण पुढे या. आपल्या येतोची स्वागत सन्मान केलं जाईल. मी विवेकजी पाटील सरांना विनंती करेन आपला शुभ हस्ते सरांचा स्वागत सन्मान केलं जाईल. शॉल श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या येतोचे स्वागत केलं जातोय. त्यानंतर नलिनजी डिसूजा सर आपण पुढे या. डिसूजा सर आपण पुढे या. मी शेखरजी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते डिसूजा सरांचा आपण येतोचे सन्मान करणार आहोत. शॉल श्रीफल त्यानंतर त्या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. संतोषजी गरज साहेबांना विनंती असेल आपण समोर या. आपलं याचे सन्मान केलंय महाडिक साहेबांच्या शुभ हस्ते. नितीनजी महाडे सरांच्या शुभ हस्ते त्याचं स्वागत असेल. नितीन महाडे सरांच्या शुभ हस्ते त्यांचा हेतूचे सन्मान केला जाईल. गरज सर आपण पाहतायत माळेची शॉल श्रीफल आणि सन्मान चिन्ह. नितीन महाडे सरांचाही स्वागत सन्मान केला जाईल. सिद्धेशजी यांना विनंती करेन आपला शुभ हस्ते आपण नितीनजी सरांचा शुभ सन्मान करणार आहोत. नितीन सर आपण पुढे या. नितीन सर आपण पुढे यायचं आहे. सरांचा स्वागत सन्मान होतोय. रितेशजी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय एक सन्मान चिन्ह माळेची शॉल श्रीफल. त्यानंतर विवेक पाटील सरांचा येतोचे सन्मान केला जाईल. ब्रिजेश पाटील सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करणार आहोत. विवेक पाटील सर आज पंचांची भूमिकाही चांगली अदा केली गेली आहे. आज आमचे ऑफिशियल पंच काही कारणास्तव आले नाही आहेत. अगदी फ्री मध्ये सेवा दिली आजच्या दिवसात. शेखर कदम सरांचाही स्वागत सन्मान केला जाईल. विकासची यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण शेखर सरांचा एक स्वागत सन्मान. शेखर सर पाहिले तर एक हर हुन्नरी पाहायला मिळतात. खूप सपोर्ट असतोय. उत्साह जास्त दाखवत आहेत. सरांचा स्वागत सन्मान होतोय. तर विजय सरांचाही सन्मान करायचा आहे कारण विजय सर जेव्हा दिवाळी संपते मला कॉल येतोय की आपली टुर्नामेंट आहे आणि सातत्याने फॉलोअप घेत असतात. ही आपली टुर्नामेंट आपली डेट फिक्स करून ठेवा आणि खूप मेहनत घेतात. त्यांचे सहकारी त्यांचंही कौतुक करावं लागेल. नंतर ज्या पार्टिसिपेट टीम होत्या त्यांचा ऑफिस देऊन सन्मान करणार आहोत. ज्या 7 टीम आहेत 10 संघाने एकत्रित भाग घेतले होते त्यातल्या 7 टीमला आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत सन्मान करणार आहोत.
चला सॉफ्ट चॅलेंजर टीम कॅप्टन आपण या. सॉफ्ट चॅलेंजर टीमचा एखादा प्रतिनिधी असेल त्यांनी यायचं आहे. नलिनजी डिसूजा सर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफीज देऊन या टीमचा गौरव करणार आहोत. सॉफ्ट चॅलेंजर टीम त्यानंतर रॉयल स्ट्रायकर टीम आपणही पुढे या. रॉयल स्ट्रायकर टीम आपण या. विवेक सरांच्या शुभ हस्ते या टीमचा सन्मान होईल. त्यानंतर सुपर स्ट्रायकर टीम आपण या. ब्रिजेश सरांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करणार आहोत. त्यानंतर यंग फायटर आपण पाहतोय. गरज सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यंग फायटर टीमचं मात्र ही ट्रॉफी देऊन सन्मान करणार आहोत. त्यानंतर बीसीपी टीम एखादा प्रतिनिधी या. शेखरजी कदम सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण बीसीपी टीमचं स्वागत करणार आहोत या स्पर्धेत पार्टिसिपेट ट्रॉफीज. त्यानंतर चॅलेंजर टीम आपण या. चला विवेक सरांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफीज देणार आहोत. त्यानंतर सॉफ्ट चॅलेंजर झाली ना. वॉरियर्स टीम चला वॉरियर्स टीम आपण पाहत आहेत त्यांची ट्रॉफीज दिली जाते विजय सरांच्या शुभ हस्ते. चला आपण बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत. आपण बक्षीस वितरणाकडे मध्ये इमर्जिंग प्लेयर ज्यांनी चांगली कामगिरी केली. चला आपण इमर्जिंग प्लेयर कडे जातोय. तर इमर्जिंग प्लेयर कोण असेल गेस करा. खेळाडू त्याच्या माध्यमातून आपण कोण असेल. तर उदयोन्मुख खेळाडू आपण पाहतो इमर्जिंग प्लेयर अल्सन ठरलाय. अल्सन आपण या. अल्सन नाही आहे. अल्सनचा एखादा यायचा आहे. टीम मेंबर कोणी असेल तर या. उदयोन्मुख खेळाडू आपण पाहतोय अल्सन. त्यांचे प्रतिनिधी आहे खेळाडू आपण पाहतायत अल्सन. अल्सनचे प्रतिनिधित्व करतील. सरांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफीज आणि हे गिफ्ट देणार आहोत. त्यानंतर गरज सर आपल्या शुभ हस्ते त्यानंतर बेस्ट खेळाडू बेस्ट फिल्डर आपण पाहतोय कोण असेल बेस्ट फिल्डर.
आणि गॅस अजून बेस्ट फिल्डर ठरला गेलाय दशरथ. दशरथ आपण या. दशरथजी नाही आहेत का? दशरथजी नाही आहेत. नितीन सरांना विनंती करेन, नितीन सर आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुंदर चैल त्यांच्या माध्यमातून टिपला होता. त्यानंतर बेस्ट बॉलर कोण असेल? बेस्ट बॉलर ठरला गेला एकंत करुणेश. करुणेश आपण या. ब्रिजेश सरांच्या शुभ हस्ते आपण ही बेस्ट बॉलरची ट्रॉफी देणार आहोत. गिफ्ट हॅम्पर पाहायला मिळतंय. त्यानंतर बेस्ट बॅट्समन त्यानंतर प्रथमतः 3 षटकार प्रसाद यांच्या मदालेकडे यांच्याकडनं आहे. 3 षटकार ठोकले होते. कॅश प्राइज आहे 500 रुपये कॅश. त्यानंतर बेस्ट बॅट्समन कोण? चला बेस्ट बॅट्समन ठरला गेलाय भूपेश आपण या. बेस्ट बॅट्समन भूपेश नाही आहे का? बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी असेल. त्यानंतर एक ट्रॉफी आहे बेस्ट बॅट्समनची आपण पाहतायत. गिफ्ट हॅम्पर असेल. त्यानंतर एक शेवटचा पुरस्कार आहे वैयक्तिक सामूहिक कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये मालिकावीर कोण असेल? प्रसाद. आणि अजून एकच नाव तर पुढे आलंय. आणखीन कोण आहे का? हा अशी नावं घ्या तेव्हा आम्ही गेस करू. चला बेस्ट मालिकावीर संपूर्ण आजच्या दिवसामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केलाय मिस्टर प्रसाद ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. रितेश सरांच्या शुभ हस्ते आपण एक ट्रॉफी पाहतोय मालिकावीर आणि गिफ्ट हॅम्पर पाहायला मिळतंय. चला प्रसाद 2 शब्द नक्कीच बोलेल. मस्त कामगिरी केलंय. एवढी चांगली कामगिरी केली आहे. 2 शब्द बोलून द्या. फोटो घ्या पहिला. फोटो घ्या. फोटो काढा. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. पहिलं पण मी विजयचं प्रथम अभिनंदन करेल की त्याने इतकं सुंदर अरेंजमेंट करते तो आणि त्याची टीम. आणि आज जे मी सकाळपासून बघतोय की क्रिकेट जिंकलंय. जे आपण खेळलो ते क्रिकेट जिंकलंय. भले कोण कितीही बोलत होते की जे झाले वाद वगैरे ते विसरा आणि एन्जॉय म्हणून क्रिकेट खेळा. बेस्ट. तर आपण सत्कार करणार आहे ते हॅलो आपल्या तिन्ही सीझनसाठी ज्यांनी कॉमेंटेटरचा रोल बजावला नितीनजी पाटील यांचाही आपण या ठिकाणी हॅलो विवेक सरांना विनंती करतो. तुम्ही शॉल घ्या. थँक्यू. स्पीच लिहिलंय का काय तू? नंतर कोणाला आपलं काय मनोगत व्यक्त करायचं असेल तर करू शकतो.
आमचे कर्तव्य धरता. हे चॅम्पियन्स ट्रॉफी ज्याप्रमाणे ऑर्गनाईज केलं आहे त्याचं क्रेडिट खरं तर पूर्ण टीमला जाते, कारण हे एक टीमवर्क आहे. पण त्यासाठी जी लीडरशिप, जे मार्गदर्शन जे देणं योग्य आहे ते विजय, शेखर, सिद्धेश, विवेक सर या बऱ्याच लोकांनी एफर्ट्स घेतलेले आहेत. ओके, तर हे पर्व जेव्हा पहिलं चालू झालं होतं तेव्हा आपल्याला खरोखर असं वाटलं नव्हतं की एवढा चांगला प्रतिसाद आणि एवढं एंटरटेनमेंट आपल्याला बघावा भेटेल. ओके, पण हा उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे आणि या सर्व टीमचं आणि खेळाडूंचं अभिनंदन. हॅलो, आता आपण आभार प्रदर्शन करणार आहोत. आपल्या स्पर्धेचे हे 3रे वर्ष आपण आज पूर्ण करीत आहोत व या 3ऱ्या वर्षाच्या कार्यक्रमास आपण आज ज्या ज्या व्यक्तीने सहकार्य केले त्यांचे आपण आज आपल्या फ्रेंडशिप क्रिकेट क्लबच्या वतीने आभार मानित आहोत. सर्वप्रथम आपण ज्या ज्या व्यक्तीने आपणास सढळ हाताने मदत केली व ते सर्व देणगीदार यांचे आपण आज आभार मानित आहोत. कारण की हा जो उपक्रम आपण राबवित आहोत त्यासाठी निधीची आवश्यकता असते आणि आपले हे देणगीदार आपणास सढळ हस्ते मदत करीत आलेले आहेत. तसेच आपणास वैयक्तिक स्वरूपाची देखील खेळाडूंसाठी बक्षीस जाहीर केली जातात व ती स्वखर्चाने आपल्याकडे नोंदविली जातात. त्या सर्व देणगीदारांचे सुद्धा आपण आज आभार मानित आहोत. तसेच या स्पर्धेस ज्या ज्या व्यक्तीने, सभासदाने, खेळाडूंनी सहकार्य केले त्यांचे आपण आभार मानित आहोत. तसेच आपल्याला दरवर्षीप्रमाणे चांगले जेवण व नाश्ता उपलब्ध करून दिला ते रितेश पाटीलचे मामा देवेंद्र पाटील यांचे सुद्धा आपण आज आभार मानित आहोत. तसेच आपल्याला नारिंगी क्रिकेट क्लबने जे मैदान उपलब्ध करून दिले त्या क्लबच्या सदस्यांचे, ग्राउंड्समनचे व नारिंगी ग्रामस्थांनी जे आपणास सहकार्य केले त्या सर्वांचे आपण येथे आभार मानित आहोत. तसेच आजच्या स्पर्धेसाठी लाभलेले आपले अंपायर, स्कोरर, DJ, कॉमेंटेटर, यूट्यूब लाईव्ह व कव्हरेज मंडप डेकोरेटर्स त्या सर्वांचे आपण येथे आभार मानित आहोत. तसेच आज ज्या व्यक्तीने आपल्याला सहकार्य केले आणि त्याने नाव घेण्याचे अनावधानाने राहून गेले असेल त्या सर्वांचे आपण येथे आभार मानित आहोत. तसेच सर्वात शेवटचे पण किमान नाही, आपण आपल्या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे तसेच आपल्या शब्दांस मान देऊन या स्पर्धेस उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे, देणगीदारांचे आपण येथे आज आभार मानित आहोत आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद. तसेच विजयने जी मेहनत घेतो त्याचं काही मोल नाही, त्याचे सुद्धा आपण आभार मानित आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच आपल्याला विनोद मदालेने विजय साहेबांनी 6 मारला त्याच्याबद्दल 1000 रुपये जाहीर केलेले आहेत. आवाहन केलेलं पण हां, तर 6 मारला म्हणून 1000 रुपये ते आपल्याला देणार आहेत. तर येऊन आपण इकडे ते पुरस्कार स्वीकारावा आणि मदाले साहेबांचे आपण आभार मानित आहोत. धन्यवाद विनोद साहेब, सहकार्य करत राहा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
हॅलो, चला थर्ड प्राइज क्वालिटी बॉईज आपण या पूर्ण टीम. चला क्वालिटी बॉईज पूर्ण टीम. चला आमचा स्कोरर उपस्थित आहेत. 2 मिनिटं आधी आपल्या स्कोररचा सन्मान होईल. मानव पाटील आपण पुढे यायचं आहे. हॅलो माईक, कारण त्यांनी खूप चांगली स्कोरिंग केली सकाळच्या सत्रापासून. माईक दुसरा घ्या ना. चला आमचे स्कोरर मानव पाटील पाहत आहेत. त्यांचंही स्वागत केलं जातंय. सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगले हॅलो, मानव पाटील पाहत आहेत उत्कृष्ट स्कोरर. आज त्यांनी चांगली साथ आम्हाला दिलाय. त्यानंतर डिबेनची संपूर्ण टीम, त्यांचे मनपूर्वक आभार असेल. चला 3ऱ्या क्रमांक क्वालिटी आपण पाहतायत. क्वालिटी बॉईज 3rd क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं गेलंय. हॅलो, चला रितेशजी गरज सर आपण यायचं. आपण ही ट्रॉफी घेणार आहोत. हॅलो, चला त्यानंतर सेकंड प्राइज असेल. डीजे नंतर वाजेल प्रथम पारितोषिक. तिघांनी एकत्र डान्स करायचा आहे त्यानंतर. चला सेकंड प्राइज आपण नाईट वॉरियर्स. आणि कॅप्टनने येऊन सांगितलं की ब्रिजेश सरांची इच्छा होती 1 ट्रॉफीज आपल्यासाठी आली पाहिजेत आणि ती इच्छा पूर्ण केली गेलंय. ब्रिजेश सर, तुम्ही ही ट्रॉफी सन्मानाने घ्यायची आहे कारण तुमची इच्छा होती 1 ट्रॉफी सीझन 3 मध्ये आपल्याला आली पाहिजेत. विजय सरांच्या शुभ हस्ते, त्यानंतर आपण पाहतोय प्रसाद यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफीज आपण पाहतोय. हिप हिप. 2 मिनिटं एकत्र डान्स करायचा आहे सर्वांनी. हॅलो, चला चॅम्पियन टीम आपण पुढे या. ब्लू सायक्लॉन फ्रेंडशिप सीझन 3 चा मात्र चॅम्पियन पाहायला मिळतोय. ब्लू सायक्लॉन. फ्रेंडशिप आपण पाहताय लीग 2025 सीझन 3 चॅम्पियन पाहायला मिळते. ब्लू सायक्लॉन टीम. पूर्ण टीम आमची असेल. सरांना विनंती असेल आपण तिथे हातभार लावणार आहोत. संपूर्ण आमची टीम पाहायला मिळते. 3333 कॅश प्राइज असेल. चॅम्पियन टीम साठी आपल्याला पाहायला मिळतात. हिप हिप. मोरया. जय जय डीजे. आणि मला इथे सलग 3ऱ्या वर्षाचा संधी दिली पूर्ण टीमचे विजय सर आणि पूर्ण टीमचे मी आभार व्यक्त करतोय.